आज मिसळ बनवायला घेऊया। इथे स्प्राउटेड मूग घेतलेले आहेत। एका कढईमध्ये मी गरम पाणी ॲड केलं आहे। त्याच्यामध्ये 1 टीस्पून हळद, मीठ आणि हे पाणी बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता स्प्राउटेड हिरवे मूग आहे ते शिजवून घेणार आहे। आता आपण मूग जे शिजवलं आहे त्याचं आपल्याला पाणी सेपरेट काढायचं आहे। त्याचं आपण कट करणार आहे आणि भाजी करणार आहे। चला आता सर्वात आधी आपण मिसळसाठी वाटण करायला घेऊया। सर्वात आधी पॅनमध्ये कांदा ॲड करूया। कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा आता काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता 2 टीस्पून सुकं खोबरं घेतलं आहे। सुकं खोबरं पण भाजून घेतलं आहे। पॅनमध्ये आता 2 टीस्पून जिरे, 2 टीस्पून धने आणि 2 टीस्पून सफेद तीळ हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्येच मी अख्खा खडा मसाला पण भाजणार आहे। सर्व आता एकत्र ग्राइंड करून घेऊया। आता भाजीसाडीमध्ये 1 टीस्पून ऑइल ॲड केलं आहे। अर्धा कांदा चॉप केला तो ॲड केला आहे। 3-4 कढीपत्त्याची पानं आहेत ते ॲड केलं आहेत। सर्व एकत्र सॉते करून घेऊया। 2 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर सर्व एकत्र करून घेऊया। आणि जे स्प्राउटेड मूग आपण शिजवून घेतले आहेत ते पण मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊया। आपली भाजी रेडी आहे। साईडला आता कटाची तयारी करायला घेऊया। कटासाठी एक टोप घेतला आहे। टोप आता गरम झाला आहे। त्याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे 2-3 टीस्पून ऑइल, 1 टीस्पून मोहरी। मोहरी छान तडतड लागली की मग त्यामध्ये मी ॲड करणार आहे कढीपत्ता, कढीपत्त्याची पानं। कढीपत्ता पण छान फोडणी लागल्यावरती मी त्यामध्ये ॲड करणार आहे 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, कारण आपल्याला लाल कलर यायला पाहिजे तरीला म्हणून। आणि मी सगळं मिक्स करून घेणार आहे। आणि जे आपलं बनवलेलं जे वाटण आहे सुक्या खोबऱ्याचं, कांदा खोबऱ्याचं ते मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। आणि त्याला पण आपण छान तेल सुटेपर्यंत मसाल्याला भाजून घ्यायचं आपल्याला। मी मध्येच आता थोडी कोथिंबीर घेतली आहे ती ते ॲड करणार आहे। आणि मसाल्यामध्ये कोथिंबीर पण मिक्स करून घेणार आहे, कारण मसाल्याला अजून एक थोडी कोथिंबीरची छान टेस्ट येते। आता इथे सर्व तेल सुटायला लागले मसाल्याला। आता याच्यामध्ये जे आपण पाणी काढलं होतं स्प्राउटेड मूगचं ते मी ॲड करणार आहे। जर तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडं पाणी गरम करून या आमटीमध्ये कटामध्ये तुम्ही ॲड करू शकता। आणि अशा प्रकारे आपला कट तयार आहे। चांगली उकळी येऊ द्या आणि वरून कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्या। अशा प्रकारे तुम्ही मिसळ पावाबरोबर, ब्रेड बरोबर खाऊन बघा।